समीक्षा उर्फ सानिका हिचे 2019मध्ये लक्षतीर्थ वसाहतीमधील तरुणाशी लग्न झाले होते, पण 6 महिन्यात दोघांनी वादामुळे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट होते. दरम्यान सानिकाने तिची मैत्रीण आयुषी अंपले हिच्यासोबत इन्व्हेट मॅनेजमेंटची कामे सुरू केली होती. यातून तिची ओळख सतीश यादव याच्याशी झाली. तिघेही गेले 4 महिने सरनोबतवाडीत फ्लॅटवर राहत होते. लग्न, बारसे, जावळ यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन तिघांनी एकत्रितपणे घेतले होते. त्यासाठी लागणारे साहित्यही खरेदी करून ते सरनोबतवाडीतील फ्लॅटवर आणले होते. त्यामुळे कसबा बावड्यातून सानिकाही आई व बहिणींपासून वेगळी सरनोबतवाडी फ्लॅटवर राहू लागली. पण काही दिवसांपासून सतीश तिला लग्नाची मागणी घालत होता. सानिकाला त्याच्याशी लग्न करायचे नसल्याने दोघात वाद झाला होता. दरम्यान लग्नाचा सीझन संपल्याने फ्लॅटचे भाडे देणे तिघांना परवडणारे नव्हते. यामुळे त्यांनी फ्लॅट सोडण्याचा निर्णय घेतला. 4 दिवसांपूर्वी त्यांनी फ्लॅटही सोडला, पण त्यांचे साहित्य तिथेच होते. घरमालकाने हे साहित्य घेऊन जाण्यासाठी सानिकाला फोन केला. यानंतर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सानिका व आयुषी फ्लॅटवर गेले. यानंतर अवघ्या 10 मिनिटात सतीश यादवही तिथे आला. यावेळी तिथे सतीशचा सानिकासोबत वाद झाला. यावेळी आयुषी साहित्य भरत होती. इतक्यात सतीशने स्वतःजवळ चाकू सानिकाच्या छातीत खुपसला. तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून मैत्रीण आयुषी हॉलमध्ये पोहोचली. मात्र सतीश फ्लॅटला बाहेरून कडी लावून पळून गेला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन सानिका जागीच कोसळली. फ्लॅटला बाहेरून कुलूप असल्याने आयुषीने आरडाओरडा सुरू केला. सानिका कोसळल्याने तिच्यावर उपचारासाठी आयुषीची धडपड सुरू होती. तिने सानिकाच्या एका मित्राला फोनवरून माहिती दिली. तो तातडीने फ्लॅटजवळ दाखल झाला. त्याने बाहेरून लावलेली कडी काढली व सानिकाला एका खासगी रुग्णालयात नेले. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला CPRमध्ये आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान सानिकाची आई, बहीण, मैत्रिणी घटनेची माहिती मिळताच CPRमध्ये दाखल झाल्या. सकाळीच घरातून बाहेर पडलेल्या सानिकाचा मृतदेह पाहण्याची वेळ आल्याने तिची आई, बहीण यांना मानसिक धक्का बसला. तिच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.